नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. खूप दिवस झाले रायफल आणि पतंगचे नखे करायचे होते, तर आज पत्रीवाले आलेत, तर आपण त्यांना घेऊन चालू आहे तिकडे ग्राउंडवरती. आज एकदा पत्री करून झाली की आपण 2 दिवस बैलांना आराम देणार, मग बैलांचा व्यायाम चालू करायचा. कारण बरेच दिवस झाले पाऊस पण आहे, त्यामुळे आपण बैल पण बाहेर काढलेले नाहीत. सुरुवातीला रायफलने मस्ती केली थोडा वेळ, नंतर तो शांत झाला. त्याला समजला की काय करण्यात आता, आणि खास करून त्याच्यासाठीच नखेवाल्यांना बोलवलं होतं, कारण रायफल नाक्यानं थोडा मऊ आहे जास्त पतंगपेक्षा. पतंगच्या नाक्या चांगल्या आहेत. फोन करतो तुम्हाला. होती गाडीचं घेऊन येतो उशीर झाला. एक तर आत्ताची पहिला बैल घेतलाय बघा. पहिला बैल आत्ताची घेतलाय. लाट मारेल मागत असं नाही. उशीर जा मग जाया उशीर व्हायचा नाही. सोडा सोडा फोन करतो तुम्हाला. हा बाहेर दोन मारा 4 मारा नंतर परत कधी वेळ भेटेल. बरोबर आहे. मला बघ ते लावायची असते. मी तुला कशा उकडा आणता घेऊन आणलं नसतं का म्हणलं की आता मी करू लागतो. करून धरून गेलं तर पाडू लागणार का तुला. नुसतं लांब नको आतले काढ. नाही सगळ्याला घ्या करायला. अर्णव शूटिंग करशील रे. शूटिंग कर. मी सुरुवात करा. कोणाच्या पायाला मारायचं सांगा. मी मग ते मी काम करतो, ते हे नाही करत. कोण तसा वाचतोय. याचा इकडं तिकडे जायला पाहिजे. आता बैल पाडायचा इकडे तोंड ड्रायव्हर तिथं खुद्याला हात लाव. धंदा चालू करून धंदा चालू केला आमच्या मागं बी लागायला नाही. आणि ह्या नक्कीची बैल तुम्ही वापरत जावा. ह्या नक्कीची बैल पाहिजे. आता हा बैल आहे तो बारीक खट्टरचे नक्की अलग अलग.
का तर इकडे तुमच्याकडे दगड आहे, पाऊंड मोठा पाहिजे त्याला. बारीक पाऊंडाला काय होणार माहीत आहे सांगा बरं. साईडला अशी मोकळी राहते का ती जास्त ढकलायची त्या परत ऑटोमॅटिक दबून जाते. राहू द्या बुवा, गॅप कुठं आहे तिथं राहू द्या. मी आहे तोपर्यंत तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी गेल्यावर टेन्शन घ्या. आलं का ते आता? नक्याला खट आहे रे. बेंजोन वापरा बरं का बैला, दोन्ही बैला तुम्ही बेंजोन वापरा. तर बैल आणि तुम्हाला कंपल्सरी खड्याला बेंजोन लागणार तर लागणार. आमच्याकडे सर्रास सगळी बेंजोन वापरते आणि नक्की येऊन बघायला दगडागत कठीण नाही. तर शिकू आंबरेल दाट देत नाही. वरून टाकलं चालतंय ना? वरून टाकलं बसला का नाही की असं सोडायचं मग. हो 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 सोडून टाकायचं. अशा प्रकारे पतंग आणि रायफलच्या दोघांची नख्या आणि पत्र करून झालेले आहेत. तसेच मित्रांनो, आपल्या घरचा साज रायफल पतंग कसे आहेत हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा.